चार चौघामध्ये आपले वजन वाढले पाहिजे हे ठीक आहे बरं का. चार चौघामध्ये आपले वजन वाढले पाहिजे असे सर्वांना वाटते. आपण उठावून दिसावं, जबाबदार दिसावं, हे ठीक आहे. पण आपल्या शरीराचे वजन वाढता कामा नये. लक्षात आलं. काही लोकांचा बांधा बघा सडपातळ असतो, काही लोकांचा बांधा सडपातळ असतो, मात्र त्यांचे वजन जास्त पाहायला मिळते. आणि काही लोक आपल्याला लठ पोटाचं घेर वाढलेलं दिसतात, पण त्यांचे वजन मात्र आपल्याला कमी दिसते आणि असते कमी वसते. त्या व्यक्ती जरी लठ्ठ असल्या ना, पोटाचा घेर जरी मोठा असला ना, तर वजन मात्र कमी असते. याचं कारण काय, याचं खरं कारण काय सांगायचं झाल्यास, सडपातळ व्यक्तीमध्ये अतिरिक्त चरबीचे प्रमाण जास्त असते. इथे लक्षात, सडपातळ व्यक्तीमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते. मित्रांनो, वजन नियंत्रणात आहे, वजन नियंत्रणात आहे, आटोक्यात आहे, पण पोटाचा घेर मात्र वाढलेला आहे. अशी लोक देखील आपल्याला पाहायला मिळतात. खरं आहे की नाही. वजन हे नाभी अर्थात बेंबी पासून पोटाचा घेर मोजायचा असतो. पोटाचा घेर कसा मोजायचा, आपले नाभी पासून पोटाचा घेर मोजायचा असतो. एक लक्षात घ्या, पुरुषांचा पोटाचा घेर 90 सेंटीमीटर पेक्षा जास्त नसावा आणि स्त्रियांच्या बाबतीत सांगायचे झाले तर पोटांचा घेर हा 80 सेंटीमीटर पेक्षा जास्त नसावा. काळजी घ्या. तेव्हा पोटाची ढेरी वाढली, पोट वाढले, हे आपण त्याची काळजी घेतली पाहिजे, अत्यंत गरजेचं आहे. मित्र हो, तुम्हाला माहित नाही, आपल्या आहारामध्ये शाबू, मीठ, गहू, गरा, मैदा, साखर, गरा, मैदा, साखर आहारामध्ये यांचे प्रमाण कमीत कमी ठेवा, जास्त घेऊ नका. हे मी का सांगतोय लक्षात येते का, कारण शाबूमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, मिठामध्ये सोडियम असते. लक्षात येते का. आणि पांढरे पदार्थ म्हणजे कोणते, गरा, मैदा, साखर आणि अतिरिक्त तेल, याने देखील वजन वाढते. बघा, जड पदार्थ अजिबात खायचे नाहीत, जे पचनास जड असतात. एक तर आपली व्यायाम नसतो आणि त्याच्यामुळं पचन काय आपल्याला होत नाही, त्यामुळे शक्यतो जड पदार्थ टाळायला पाहिजे. पोटाचा घेर कमी करण्यासाठी जड पदार्थ जे जे असतील ते शक्यतो आहारामध्ये बंद करा. जोपर्यंत तुमची ढेरी पोटाचा घेर कमी होत नाही तोपर्यंत बंद करा.
कॅलरीज जास्त असलेले पदार्थ, अन्नपदार्थ, घटक अजिबात खाऊ नका. गोड पदार्थ, साखर अजिबात खाऊ नका. हे तर अजिबात खाऊ नका. अतिरिक्त तेल युक्त पदार्थ अजिबात खायचं नाही. कारण हे पदार्थांचे सेवन केल्याने तुमची पोटाचा घेर कमी होत नाही, उलट वाढत जातो. उलट काय होतं, पोटाचा घेर वाढतो. तेव्हा पोटाचा घेर वाढू नये म्हणून आपण शाबू, मीठ, गहू यासारखे पदार्थ आपण टाळले पाहिजे. तसेच पांढरे पदार्थ, त्यात शाबू आला, साखर आली, गरा, मैदा आला, आणि तेलकट पदार्थ शक्यतो टाळा. काय होतं बघा, ते लवकर पचत नाही. तेलकट पदार्थ खाल्ल्याने ते लवकर पचत नाही. बघा तुम्ही, एका फरशीवरती आपलं खाण्याचे तेल वता थोडं, आणि दुसऱ्या फरशीवरती पाणी वता. कुठल्या लवकर फरशी वाढते हे बघा तुम्ही. एक प्रयोग करून पहा. ज्या फरशीवर पाणी टाकले आहे ते फरशी लवकर वाढते, सुकते. पण ज्या फरशीवर तेल टाकले आहे ते फरशी वाढण्यास उशीर लागतो. का? कारण आपण त्या फरशीवर तेल ओतलेलं आहे. थोडक्यात काय तर तेलकट पदार्थ आपल्या आहारात जास्त घेतली तर ते पचण्यात जड असतात. याचे पचन लवकर होत नाही. त्यामुळे शक्यतो तेलकट पदार्थ आहारात कमीत कमी घ्या. किंचित तेल टाका. मी असं म्हणत नाही तेल टाकूच नका, टाका, पण वापर कमी करा. गव्हाच्या बाबतीत देखील तेच आहे. गहू कसा आहे का, पचायला अवघड आहे. आणि ज्वारीची भाकरी पचायला सोपी आहे. तेव्हा ज्वारीची भाकरी खा. पण मधुमेह तुम्हाला असेल तर टाळा, ज्वारीची भाकरी टाळा. मित्रांनो, हे काळजीपूर्वक आता जे मी सांगत आहे ना ते ध्यान देऊन ऐका. तुम्हाला आवर्जून सांगायचंय, मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय की रात्रीचे जेवण संध्याकाळी रात्री 7च्या आत करा. उशिरा जेवू नका. जेवल्यानंतर थोडेसे 10-15 मिनिटं फिरा. हे चांगलं आहे, शरीरासाठी हे चांगलं आहे. जेवण करत असताना, आपण जेवायला बसल्यानंतर समजा तुम्ही जर 2 चपात्या खात असाल तर 1 चपाती खाल्ल्यानंतर अर्धा कप पाणी प्या. आणि जेवण झाल्यानंतर 1 घोट पाणी प्यायचं, 1 चमचा. परत 1 ते 2 तास अजिबात पाणी प्यायचं नाही. तरच तुमचे पचन व्यवस्थित होण्यास मदत होईल. येते लक्षात. जेवायचं कधी? संध्याकाळी 7च्या आत. याच्या जोडीला व्यायामाची अत्यंत गरज आहे. तुम्ही रोज जेवण करता, आहार घेता, काळजीनं भूक लागते तुम्हाला. मग जेवणाची जशी काळजी घेतात ना, ते पचवासाठी व्यायाम सुद्धा करणे अत्यंत गरजेचं आहे.
तेव्हा व्यायाम करा. व्यायामाने पचनशक्ती सुधारते, चयापचय सुधारते आणि साहजिकच तुम्ही वेगवेगळ्या आजारापासून दूर राहता. तेव्हा व्यायाम करणे हे अत्यंत गरजेचे आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये व्यायामाबद्दल बोलतो बरं का, पण कोणी मनावर घेत नाही. आणि ही काळाची गरज आहे, पण दुर्लक्ष करतो आपण. तेव्हा व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. सूर्यनमस्कार असेल, योगासनाचा प्रकार सूर्यनमस्कार असेल, हा 5-10 वेळा जरी केला ना, तर तुमचा घेर, पोटाचा घेर कमी होतो, कमी झाल्याशिवाय राहत नाही. पण ह्याच्यामध्ये सातत्य ठेवा. सातत्य महत्वाचे आहे, दडसोड महत्वाची नाही. सूर्यनमस्कार केल्याने योगासन तुमचा पोटाचा घेर आपोआप कमी होतो. सातत्याने 1 महिना करा, तुम्हाला लगेच फरक जाणवेल. तुमच्या पोटाचा घेर आपोआप कमी होईल. तुम्हाला सांगायचंय मित्रांनो, दुपारी अजिबात झोपायचं नाही. काय काय लोकांना सवय असते दुपारी झोपण्याची. तेव्हा दुपारी झोपू नका. याने रक्तातील शुगर देखील वाढते, वजन वाढतं. म्हणून दुपारी झोपायचं नाही. त्याच्याही पुढे जाऊन सांगेल तुम्हाला, पोटाचा घेर कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे आपण. भूक नसताना लोक काय करतात, जेवण करतात. टाळा टाळा. जेव्हा भूक लागली तेव्हाच जेवायचं. त्याला ठराविक वेळ द्या आणि त्याच वेळेला जेवा तुम्ही. भूक नसताना अजिबात जेवू नका. ह्याने काय होतं बरं का, तुम्ही जे भूक नसताना जेवण केलं तर त्याचं अपचन होतं. काय होतं, अपचन होतं. आणि अपचन झाल्यामुळे पुन्हा दुसऱ्या तक्रारी उद्भवतात तुम्हाला, ऍसिडिटी वगैरे तक्रारी उद्भवतात. तेव्हा मी सांगितल्याप्रमाणे भूक नसताना जेवू नका. जेवण करताना पाणी किती प्यायचं हे पण सांगितलेलं आहे. तेव्हा पोटाचा घेर कमी करण्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. समजलं ना. हा व्हिडिओ पाहत असताना ध्यान देऊन ऐका. कारण वजन वाढले, लठ्ठपणा वाढले, तुम्ही वेगवेगळ्या आजाराला आमंत्रण दिलेच म्हणे, दिलेच. तेव्हा वजन, लठ्ठपणा वाढू देऊ नका. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अधिक माहिती सांगत आहे मी, मध्ये स्किप करू नका. काही काही प्रेक्षक मध्ये हा व्हिडिओ स्किप करतात. याने अर्धवट माहिती मिळते आणि मग त्याचा उपयोग काय होत नाही. एक लक्षात ठेवा, जसं आपलं वय वाढत जातं ना, तसं आपले आजार देखील वाढतात. खरं आहे का नाही. आणि वय हे प्रत्येकाचं वाढत असतं, कमी होत नसतं. आणि वय वाढलं की आजाराला आपला सामना करावा लागतो. मग त्या सामना करत असताना आपण विजय मिळवायचा का पराभव, बघा तुम्ही ठरवा आता. वजन आणि लठ्ठपणा वाढत असेल तर
हाय ब्लड प्रेशर, मधुमेह, हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक यासारख्या आजाराला आपण निमंत्रण देतो असे समजा. म्हणून वजन लठ्ठपणा वाढू द्यायचं नाही, अटकत ठेवायचं. वजन लठ्ठपणा जर वाढला ना, पुढं जाऊन रक्तवाहिन्यांच्या विकार होतात, रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि अरुंद होऊन त्यातून वाहणारे रक्त चा स्पीड आपला वाढतो. साहजिकच ब्लड प्रेशर हाय होतो आणि ब्रेन स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक किंवा अर्धांगवायू, ज्याला तुम्ही पॅरालिसिस म्हणतात, ते आजार होतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, वजन किंवा लठ्ठपणा वाढू देऊ नका. उंचीच्या मानाने वजन असले पाहिजे. जेवढी तुमची उंची आहे त्याच प्रमाणात तुमचे वजन असणे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा टेक केअर. पोट मोठं ठेवू नका, पोटाचा घेर वाढू देऊ नका. परत सांगतोय, नाहीतर तुमच्या विविध आजाराला तुम्ही आमंत्रण दिले असं समजा. तेव्हा फक्त एकच लक्षात ठेवायचं, आपलं लठ्ठपणा कमी करायचा असेल तर आपण कुठली काळजी घेतली पाहिजे, आजपासून सुरुवात करा. आणि ह्याच्यासाठी मी तुम्हाला घरगुती खास उपाय सांगतोय. आता तो उपाय घरगुती असा, किंचित मिरी पावडर घ्यायची, आणि किंचित दालचिनी पावडर घ्यायची, समप्रमाणात आणि ती रात्री कोमट पाण्यात भिजवायची आणि सकाळी उपाशी पोटी गाळून, सुती कपड्यात गाळून ते पाणी प्यायचं. असा प्रयोग फक्त 15 दिवस करा, कमीत कमी 15 दिवस करा. जर तुमचा पोटाचा घेर कमी झाला तर हा प्रयोग तिथंच बंद करा. आणि जर तुम्हाला वाटलं अजून आपली पोटाची डेरी कमी करावी तर आणखी 15 दिवस हा प्रयोग करायला हरकत नाही. अजून पोटाचा घेर कमी ठेवा, यासाठी अजून 15 दिवस वाढा. काय फरक पडते? खर्च अजिबात नाही. आणि ह्या वस्तू आपल्या घरामध्ये असतात, ह्या किचन रूम मध्ये असतात, लक्षात ठेवा. दुसरा उपाय सांगतो तुम्हाला घरगुती. हे शक्य नसेल तर दुसरा उपाय सांगतो घरगुती. मित्रांनो, 3 चमचे बडीशेप घ्या, 3 चमचे बडीशेप घ्या, 2 चमचे जिरे घ्या आणि ओवा 1 चमचा घ्या आणि धने देखील 1 चमचा घ्या. तुम्हाला याची पावडर अवेलेबल नसेल, उपलब्ध झाली नसेल तर तुम्ही हे करू शकता. आणि जर उपलब्ध झाली तर बडीशेप पावडर, जिरे पावडर, ओवा पावडर आणि धने पावडर हे समप्रमाणात घ्यायची. आणि आता सांगितल्याप्रमाणे सकाळी काय करायचं, मिक्सरमध्ये बारीक करायचं. ती पावडर भेटते ठीक आहे रेडीमेड, जर नसेल तर ते मिक्सरमध्ये बारीक करायचं समप्रमाणात. आता सांगितल्याप्रमाणे घ्यायचं, कोमट पाण्यामध्ये ते चाळून घ्यायचं
आणि रोज उपाशी पोटी हे घ्यायचं, सकाळ संध्याकाळ घ्यायचं. कधी? जेवण केल्यानंतर म्हणा घेतली तरी चालते, किंवा जेवणाच्या आधी घेतली तरी चालते. पावडर जर भेटली तर पावडर घ्या, नसेल तर तुम्ही ही पावडर घरी करू शकता. आता सांगितलेल्या वस्तू घरगुती कुठल्या? बडीशेप, जिरे, धने आणि ओवा. मित्रांनो, हा कोर्स तुम्ही फक्त 15 दिवस करा, फक्त 15 दिवस. तुमच्या पोटाची घेर कमी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला वाटलं की अजून थोडा पोटाचा घेर कमी करावा, अजून 15 दिवस वाढवा. तुम्ही हा फरक अजून 15 दिवस करा, पोटाचा घेर 101% वाढणारच. पोटाचं घेर नक्की वाढणार. मित्र हो, माझा तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिला असेल, पोटाचा घेर माझा कसा होता हे तुम्ही पहा, अजून देखील पहा तुम्ही. मी स्वतःचं उदाहरण देतोय. माझा पोटाचा घेर, माझा सडपातळ बांधा, पण पोट वाढलेलं, डेअरी. हाच प्रयोग मी केला आणि माझी पोटाचा घेर कमी केला. हे माझा मी अनुभव सांगतोय. आणि अनुभव हा लय मोठा असतो. अनुभव हा आपला गुरु असतो, लक्षात ठेवा. अनुभव आणि माणूस हुशार होतो, नॉलेज मिळतो. म्हणून हा माझा मी तुम्हाला अनुभव सांगितला. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं ना, माझ्या पोटाचे घेर डेअरी वाढलेली दिसते तुम्हाला. आणि आता जर तुम्ही माझ्याकडे पाहिलं, एकच नंबर. तेव्हा काळजी घ्या, काळजी करू नका, आणि हा उपाय जरूर 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 करा. धन्यवाद. पूर्णविराम घेतो.